नमस्कार बाळांनो, मी संदीप घाटके. काल तो इंग्लिशचा पेपर झाला. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना टफ गेल्यासारखं वाटतोय, काही जणांना तर घाम फोडलाय. मग मी यातले काही क्वेश्चन सांगेन की तिथे विद्यार्थ्यांना मार्क्स मिळायला पाहिजेत. प्रश्न थोडासा चुकीचा वाटतो आणि काही ठिकाणी हात ढिल्ले सोडले पाहिजेत की तिथे त्या विद्यार्थ्यांना मार्क्स थोडेसे चांगल्या पद्धतीने देऊन टाका. का मी डिस्कस केलं, आता डिस्कस केलं म्हणजे काय, व्हिडिओ तुम्ही म्हणणार एक दिवस लेट आलाय, काल यायला पाहिजे होता. मी पहिला विद्यार्थ्यांचे मेसेज आले ते वाचले, पेपर वाचला आणि इंग्लिशचा काही मी एक्सपर्ट नाहीये. चीफ मॉडरेटरना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी डिस्कस केलं सकाळी आणि मग म्हणलं की व्हिडिओ बनवू. आता खरोखर क्वेश्चन मध्ये डिफिकल्टी होती का? होती. मागच्या काही वर्षातले जर पेपर बघितला तर कालचा पेपर इंग्लिशचा ऑब्विसली टफ होता. काही बऱ्याच प्रश्नांमध्ये ना कन्फ्युजन क्रिएट झालेलं. पहिलाच क्वेश्चन घ्या, तिथं पण डोकं म्हणजे असं टन्नू घाम फोडलाय. मग काही क्वेश्चन्स मी ते दाखवतो की तिथे विद्यार्थ्यांना एकतर मार्क मिळाला पाहिजेत किंवा चेकिंगला इझी झालं पाहिजे. ओके, हा आता हे मार्क्स कुणाला मिळतात? सहसा की जिथं विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न केलाय, नंबर टाकलाय किंवा काहीतरी लिहिलंय. आता ह्यावर काय करायला लागतं, मी जे क्वेश्चन सांगतोय ते तुम्ही तुमच्या शाळेतल्या कॉलेजमधल्या शिक्षकांना सांगा, ते त्यांच्या मॉडरेटर चीफ मॉडरेटरना कॉन्टॅक्ट करतील. मीटिंग होते 1-2 दिवसांमध्ये क्वेश्चन पेपर बद्दल आणि मग कुठला एखादा क्वेश्चन चुकीचा वाटतोय त्याला मार्क्स दिले जातात किंवा कुठंतरी बाबा हात ढिल्ला सोडायला सांगितला जातो. हे सगळं होतंय. मग आता हे तुम्ही विद्यार्थ्यांनी तुमच्या शिक्षक मॉडरेटर चीफ मॉडरेटर पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर पहिला पेपर डिफिकल्ट होता का? ऑब्व्हियसली मागच्या काही वर्षांमधला डिफिकल्ट पेपर होता. कोण पाहिजे ते सांगू दे, पण हे विद्यार्थी तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केला असेल. असं नसेल की मागच्या 5 वर्षातला सगळ्यात सोपा पेपर, असा अजिबात नाहीये. टफ पेपर आहे. मी हे डिटेल पाहिल्याशिवाय मी कधीही व्हिडिओ हावरापणा तर मी कधीच करणार नाही. आणि मग इंजिनिअरिंग फार्मसीचे ऍडमिशन संपेपर्यंत व्हिडिओ बनवतोय मी. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, आम्ही नॉर्मली व्हॉट्सअप चॅनलवर ऍक्टिव्ह असतोच. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मेसेज मिळतील. रिझन काय माहितीये का? एका दिवस लेट टाकण्याचं. डिटेल अनालिसिस करून खरं खोटं चेक करून बनवायचं, नाही तर उगाच व्हिडिओ बनवून टाकायचा आणि चुकीची माहिती जाऊ शकते. ऍडमिशनच्या वेळी तर लय मोठे गोळ बऱ्याच ठिकाणी होतात. त्यामुळं डिटेल. आता पहिला डाऊट माझ्यासाठी काय आहे की रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर 4, ठीक आहे, काय करायचा असतो? रिव्ह्यू होता. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग होतं. रिव्ह्यू. रिव्ह्यू कशाचा करायचा आहे? रिसेंटली वॉच्ड अ डॉक्युमेंटरी ऑन वाईल्ड लाईफ इन इंडिया. रिव्ह्यू नॉर्मली कशावर येतात? बुक्स वरती, मूवीज वरती किंवा काहीतरी तुम्हाला असं जे वाटतंय. इथं काय? वाईल्ड लाईफ इन इंडिया. आम्ही काय नॅशनल जिओग्राफिक लावून बसलोय का? हे बघायला मी वाईल्ड लाईफ मी बघितलीच नसेल तर वाईल्ड लाईफ इन इंडिया. तुम्ही म्हणणार आता 12वीला आलाय आणि तुम्हाला बघता आलं नाही का? 12वीचे विद्यार्थी आहात मान्य आहे, पण हा क्वेश्चन कशावर बेस असला पाहिजे? रायटिंग स्किलवर आहे ना, रिव्ह्यू वरती आहे. लँग्वेजचा पेपर आहे, इथं जनरल नॉलेजचा पेपर नाही आहे की वाईल्ड लाईफ वरती डॉक्युमेंटरी तुम्ही बघितली आणि त्याचा रिव्ह्यू लिहा. सो हा क्वेश्चन ट्रिकी आहे आणि हे हे जनरल नॉलेज आहे, हे क्लिअर सांगतो मी. ह्यात काय डाऊटच नाहीये की हा क्वेश्चन तुम्हाला सिंपल 12वीच्या मुलांना, खेड्यापाड्यातल्या तर विद्यार्थ्यांना काही संबंधच नाही ह्या क्वेश्चनचा. त्यामुळे हा आउट ऑफ सिलेबस मी म्हणेन किंवा बाबा नाही आहे की ह्याचे 4 मार्क्स दिले पाहिजे. ज्या मी मॉडरेटर चीफ मॉडरेटर मेन इन्चार्ज असतात त्यांच्याशी बोलत, त्यांनी मान्य केलं की हे 12वीच्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना वगैरे तर हे अजिबात नाही जमणार आहे आणि वाईल्ड लाईफ इन इंडिया हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. एमपीएससी युपीएससी मध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी त्याच्यावर लिहू शकतात, पण हे 12वीच्या इंग्लिशच्या पेपर, लँग्वेजच्या पेपर मधला लॉजिकल क्वेश्चन नाहीये. त्यामुळे इथं मार्क्स मिळाले पाहिजेत, हे तर माझं एक लॉजिकल आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 डी, रिव्ह्यू. हा, दुसरं बुक लिहा, काय तर लिहा. जे 12वीचे विद्यार्थी, एक 17-18 वर्षाचे विद्यार्थी गोष्टी पाहू शकतात, करू शकतात. वाईल्ड लाईफ इन इंडियन बद्दल नाहीये हा. देन पुढे, हा हे जरासं नंतर बघूया. इथं नॉवेल जे आहे ना, नॉवेलवरती काय? कम्प्लीट अनालिसिस. जर तुम्ही नॉवेलचे ज्यावेळी क्वेश्चन सोडवायला गेला तर तिथं तुम्हाला कम्प्लीट अनालिसिस होता आणि त्याच्यावर क्वेश्चन काय? छोट्या छोट्या गोष्टींवरती. नॉवेलमध्ये काय असतं की बाबा तो वाचा, एक समरी तयार करा आणि त्या समरी बेस्ड क्वेश्चन्स पाहिजे. बरोबर आहे ना? मग इथं ढीगभर डीप लेवल क्वेश्चन, ज्यानं शांत बसून कम्प्लीट वाचलंय, सगळा डिटेल अनालिसिस केलाय आणि देन छोटे छोटेसे जे क्वेश्चन विचारले त्याच्यावर ढीगभर लिहिलंय, त्याच्या विद्यार्थ्यांना. पण हे एक ऍव्हरेज विद्यार्थी, मी म्हणजे जरासा अबाव ऍव्हरेज विद्यार्थ्याला पण डिटेल याच्यावरती लिहिता आलं नसणार. ते करायला झालं ना टाइम ढीगभर पाहिजे. मग इथं टाइम आहे का विद्यार्थ्यांकडं? ज्या मुलांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय, खूप चांगला प्रयत्न केलाय, त्यांना टाइम पुरलेला नाही. 3 तास कधी संपले त्यांना कळालंच नाही.
त्यामुळे नॉवेल वरती क्वेश्चन्स ठीक आहे, आउट ऑफ सिलेबस नाही आहे हे मान्य आहे, पण इथं मार्क्स देताना थोडासा हात ढिल्ला सोडायला पाहिजे, इझी थोडंसं करायला पाहिजे विद्यार्थ्यांना, कारण टाइम कन्झ्युमिंग होतो आणि डीप लेवलला जाऊन क्वेश्चन विचारलेला. ओके, ते वाईल्ड लाईफ रिव्ह्यू बद्दल तर मार्क मिळायलाच पाहिजे, तिथं थोडंसं लूज पाहिजे. देन कन्फ्युजिंग कुठं, फर्स्ट क्वेश्चन बघितलाय का, 1 2 3 A1 A2 A3 वगैरे, जर तिथं बघितलं ना अक्षरशः टन्नो आला असेल. ज्यांनी ज्यांनी पहिला क्वेश्चन पहिल्यांदा सोडवायला घेतला त्यांना सांगतो पेपर फाडू वाटला असेल, कारण सिमिलॅरिटी आहे सगळ्या क्वेश्चन बद्दल, की कन्फ्युज करून सुटलंय. मग त्यामुळं विद्यार्थी म्हणले की सर पहिला पानच नको वाटायला लागलेलं. मग बघा की ज्यांनी ज्यांनी कमेंट मध्ये सांगा की बाबा पहिला क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग आलं, असं वाटलं असेल पेपर कशाला आलोय आज, हे तर होतं. चेंज द वाईजचं कन्फ्युजन आहे मला, चेंज द वाईजचं कन्फ्युजन काय बाबा त्याच्या मिनिंग बद्दल किंवा थोड्याशा बद्दल. आणि नंतर व्होकॅब्युलरी मध्ये पण बघा, तुम्हाला अँटोनिम्स होते का विरुद्धार्थी शब्द 2-2, असं थोडंसं वाटलं, हे थोडंसं कन्फ्युजन पहिला क्वेश्चन तर होता. म्हणून म्हणतो याचे मार्क्स द्यायला पाहिजे. वाईल्ड लाईफ इन इंडिया हे जनरल नॉलेजचा क्वेश्चन नाही, ना की इंग्लिश पेपर, लँग्वेजचा स्टडी नाही आहे हा. लँग्वेज भाषेचा अभ्यास, भाषेचा पेपर आहे ना इंग्लिश, ह्याचा नव्हता. हे कन्फ्युजिंग आणि इथं थोडेसे मार्क्स ढिला हात सोडला पाहिजे. हे इंग्लिशच्या पेपर मधल्या डिफिकल्टी क्वेश्चन. अजून तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, बघू आपण काय करता येते त्याच्यावर.